मराठी व्याकरणासाठी योगदान दिलेल्या महान व्याकरणकर्त्यांना शतदा नमन। विल्यम कॅरी, 17 ऑगस्ट 1761, 9 जून 1834। अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारा पहिला इन्मस पंडित। जन्म इंग्लंडमधील पोलेर्सबरी येथे। श्रीरामपूर येथे कॅरीने एक चर्च, शाळा व छापखाना उभारला। या सुमारासच 1800 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली। एप्रिल 1801 मध्ये कॅरीची या कॉलेजात संस्कृत, बंगाली व मराठीचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली। मृत्युंजय विद्यालंकार, रामराम बसू व वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्या मदतीने कॅरीने आधुनिक बंगाली गद्याचा व मराठी गद्याचा तसेच या नातील मुद्रण व्यवसायाचा पाया घातला। कॅरीने ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज 1805 व डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज 1810 हे ग्रंथ तयार करून प्रसिद्ध केले। दादोबा पांडुरंग तरखडकर, 9 मे 1814, 17 ऑक्टोबर 1882। मुंबई येथे जन्म। प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झाले। गुजराती व फारसी भाषा त्यांना अवगत होत्या। सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्द्यांवर त्यांनी काम केले। सेवानिवृत्तीनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या हुद्द्यावर ते होते। संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण 1836 त्यांनी सिद्ध केले। मोरोपंतांच्या केकावली बर यशोदा पांडुरंगी 1865 ही गद्यटीका त्यांनी लिहिली। मराठी भाषेचे पाणिनी व आद्य व्याकरणकर्ते या पदव्या त्यांना दिल्या गेल्या। भिल्ल समाजातील पुढारी पटाजी नाईक याचे बंड त्यांनी 1857 साली मोडून काढले व सरकारने रावबहादूर ही पदवी त्यांना बहाल केली। दादोबांनी मराठी व्याकरणाचा पाया घातला। 8. कृष्णशास्त्री चिपळूणकर 1824, 20 मे 1878। मराठी ग्रंथकार आणि रसिक विद्वान। जन्म पुणे येथे झाला। निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे वडील। पुण्याच्या पाठशाळेत कृष्णशास्त्रींनी संस्कृताचे अध्ययन केले। अलंकार, न्याय आणि धर्म या 3 शास्त्रांचा त्यांचा गाढा व्यासंग होता। त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून त्यांचे गुरुजी मोरशास्त्री साठे हई त्यांना बृहस्पती म्हणत। संस्कृताचे अध्ययन पूर्ण केल्यावर पुणा कॉलेजमधून त्यांनी इंग्रजीचे उत्तम ज्ञान संपादन केले। अर्थशास्त्र, मानसशास्त्री विषयांचाही त्यांनी अभ्यास केला। 1852 मध्ये अनुवादक म्हणून ते सरकारी नोकरीत शिरले। पुढे पुण्याच्या पाठशाळेत सहाय्यक प्राध्यापक, दक्षिणा प्राइज कमिटीचे चिटणीस, पुणा ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य, रिपोर्टर ऑन द नेटिव्ह प्रेस ही पदांवर त्यांनी कामे केली। मराठी व्याकरणावरील त्यांचे निबंध त्यांच्या सूक्ष्म, चिकित्सक दृष्टीची साक्ष देतात। मेघदूताचा अनुवाद विशेष मान्यता पावला। कृष्णशास्त्रींना मराठी भाषेचे जॉन्सन म्हणतात। गोपाळ गोपाळ गणेश आगरकर, 14 जुलै 1856, 17 जून 1895। एक बुद्धिप्रामाण्यवादी, विचारवंत आणि थोर समाजसुधारक। त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी गरीब घराण्यात झाला। खेळणे, पोहणे, वाचणे यांत त्यांचे बालपण गेले। हालापेष्टांना तोंड देत कराड, रत्नागिरी, अकोला आणि पुणे येथे राहून ते M.A. झाले। लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्यासाठी चिपळूणकर, टिळक, आगरकर व काही मित्रांनी मिळून पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केले। 1880 तसेच केसरी आणि मराठा, इंग्रजी ही पत्रे चालू केली। 1881 न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आगरकरांनी अध्यापनाचे काम केले। न्यू इंग्लिश स्कूलच्या चालकांनी
स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य 1892 म्हणूनही त्यांनी अखेरपर्यंत काम केले. वाक्यमीमांसा आणि वाक्यांचे अपृथक्करण, वाक्य विश्लेषण हे व्याकरण ग्रंथ प्रसिद्ध आहेत. मोरो केशव दामले, 7 नोव्हेंबर 1868, 30 एप्रिल 1913. सुप्रसिद्ध मराठी व्याकरणकार. 14 वर्षे व्यासंग करून त्यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण 1911 हा आपला एकमेवाद्वितीय ग्रंथराज रचला. जन्मगाव रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड असून त्यांचे वडील केशव विठ्ठल हे प्राथमिक शिक्षक होत. कविवर केशवसूत व पत्रकार C.K. दामले हे मोरो केशवांचे बंधू होते. मोरो केशवांचे शालेय शिक्षण दाभोळ, बडोदे व अमरावती येथे, तर उच्च शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. 1892 मध्ये ते B.A. झाले आणि 1894 मध्ये तत्वज्ञान हा विषय घेऊन M.A. झाले. कॉलेजात ते दक्षिणा फेलो होते. 1894 ते 1908 पर्यंत ते उज्जैनच्या माधव कॉलेजात तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते व पुढे नागपूरच्या नील सिटी हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक होते. डेक्कन कॉलेजमध्ये डॉक्टर रा. गो. भांडारकर आणि प्राचार्य सेल्बी हे त्यांचे गुरु होते. बोरघाटानजीक झालेल्या रेल्वे अपघातात त्यांचा अंत झाला. कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, 5 जानेवारी 1892, 12 जून 1964. मराठी भाषाशास्त्रज्ञ व ग्रंथकार. जन्म सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे. इस्लामपूर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, मुंबई ई ठिकाणी M.A.B.T. पर्यंतचे शिक्षण. शिक्षक, मराठीचे प्राध्यापक व प्राचार्यही भूमिका पार पाडल्या. मराठी संशोधन मंडळाचे ते संचालक होते 1948 ते 50. तसेच महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आणि शुद्धलेखन समितीचे ते कार्यवाह होते. भाषाशास्त्राची सामान्य तत्त्वे व मराठीची भाषिक परंपरा आटोपशीरपणे मांडणारा मराठी भाषा उद्गम व विकास 1933 आणि मराठी शब्दांची तौलनिक निरुक्ती देणारा मराठी व्युत्पत्तिकोश 1946 हे त्यांचे प्रमुख ग्रंथ आहेत. त्यांशिवाय भाषाशास्त्र व मराठी भाषा 1925, शब्द उद्गम आणि विकास 1953. आणि त्यांच्या निधनोत्तर डॉक्टर ग. मी. पाटील यांनी संपादिलेले मराठी व्याकरणाचे व्याकरण 1969 ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. मौ. रा. वाळंबे अर्थात मोरेश्वर रामचंद्र वाळवे, 30 जून 1912, 21 मार्च 1992. हे एक शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेचे व्याकरणाकार होते. मराठीची लेखन पद्धती या विषयावरची हे एक शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेचे व्याकरणकार होते. मराठीची लेखन पद्धती या विषयावरची त्यांची अनेक पाठ्यपुस्तके सुपरिचित आहेत. मौ. रा. वाळंबे यांचा जन्म कर्नाटकातील रामदुर्ग या गावी झाला. मुधोळ येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमधून त्यांनी BA ची पदवी घेतली. यानंतर महाराष्ट्रातील अनेक शिक्षण संस्थांमध्ये ते शिक्षक, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक अशा विविध पदांवर होते. यात विशेष करून साताऱ्यातील व पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी प्रत्येकी 15 वर्षे नोकरी केली. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये मराठी भाषेचे शब्दकोश तयार करण्याचेही काम त्यांनी पाहिले. सुगम मराठी शुद्धलेखन 1951 ही छोटी पुस्तिका आणि सुगम मराठी व्याकरण लेखन 1989 या पुस्तकांचे लेखन केले. मराठी शुद्धलेखन प्रदीप 1981 हे त्यांचे पुस्तक आहे. प्राध्यापक डॉक्टर राजशेखर गंगाधर हिरेमठ, मार्च 26, 1943, मे 12, 2017. राजशेखर गंगाधर हिरेमठ यांनी कला शाखेची PhD पदवी प्राप्त केली आहे. ते कर्नाटकात 3 वर्षे मराठी व हिंदी विषयांचे प्राध्यापक होते. त्यांनी सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयात PhD
पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य होते। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे संस्थेचे ते आजीव सभासद आहेत। त्यांनी अनेक सामाजिक संस्था तसेच साहित्यिक चळवळीत सहभाग घेतला आहे। त्यांची गझल रंग आणि गंध, मराठी व्याकरण परिचय व मराठी भाषाशास्त्र परिचय ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत। श्री संभाजी बी.एफ. धरा, अंजली अरुण सोमण, 5 नोव्हेंबर 1947, निफाड, महाराष्ट्र या मराठी लेखिका आहेत। त्यांनी कादंबरी, भाषाविज्ञान व भाषांतरमीमांसा आणि वाङ्मयीन पत्रव्यवहार या विषयांवर पुस्तके संपादित केली आहेत। त्यांनी लिहिलेल्या 1995 साली मराठी कथेची स्थितिगती या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचे पारितोषिक मिळाले। तिमिरभेद 1989 आणि बंदिश 1994 या पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेकडून पारितोषिके मिळाली। देहाची एक गुंती 2017 या कादंबरीसाठी त्यांना 2020 साली मालतीबाई दांडेकर पुरस्कार मिळाला। त्यांची बरीच साहित्य संपदा डॉक्टर कल्याण काळे यांच्या सहकार्याने झालेली दिसते। भाषाविज्ञान वर्णनात्मक आणि ऐतिहासिक 1982, वर्णनात्मक भाषाविज्ञान स्वरूप आणि पद्धती 1982, भाषाविज्ञान परिचय 1987, भाषांतरमीमांसा 1997, आधुनिक भाषाविज्ञान 1999। डॉक्टर कल्याण वासुदेव काळे, जन्म 16 डिसेंबर 1937, 7 जानेवारी 2021 हे एक मराठी लेखक आणि मराठी भाषा साहित्य या विषयाचे अभ्यासक होते। ते एम.ए. संस्कृत, एम.ए. मराठी असून त्यांनी पराड्याचे हंसराज स्वामी चरित्र, वाङ्मय आणि तत्वज्ञान या विषयावर प्रबंध लिहून पीएच.डी. मराठी मिळवली। त्यांच्या या प्रबंधाला पुणे विद्यापीठाची डॉक्टर य.व्ही. परांजपे आणि कैलासवासी न. चिं. केळकर ही 2 पारितोषिके मिळाली होती। ते पुणे विद्यापीठातल्या मराठी विभागात अधिव्याख्याता होते। भाषा आणि जीवन, भाषांतरमीमांसा, भाषाविज्ञान स्वरूप आणि पद्धती, मराठी अक्षरलेखन, व्यावहारिक मराठी ही पुस्तके प्रसिद्ध। यातील काही पुस्तके डॉक्टर अंजली सोमण यांच्या सहकार्याने लिहिली गेली आहेत। दिवस अरविंद गंगाधर मंगलकर, जन्म 29 एप्रिल 1909, 27 मे 1986, मराठीतील थोर वाचस्पती, अध्यापक तसंच संगीत विषयाचे जाणकार अशी ख्याती असलेले अरविंद गंगाधर मंगरुळकर यांचा जन्म द आफ्रिकेतील किस्मायू या बेटावर झाला। त्यांच्या वडिलांचा तेथे काड्यापेट्यांचा व्यवसाय होता, परंतु दुर्दैवाने वयाच्या 8व्या-10व्या वर्षी वडील आणि आई यांचे निधन झाले। त्यानंतरचे त्याचे बालपण सोलापूर येथे मासाकडे झाले। पहिली जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती, भाऊ दाजी पारितोषिक, नेस वाडिया सुवर्णपदक असे मोठे स्पृहणीय टप्पे गाठत ते एम.ए. झाले। मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे। त्यांनी मराठी वर्णमालेत अ या इंग्रजी स्वरांचा समावेश करावा असा विचार मांडला होता। महादेव पांडुरंग सबनीस, बी.ए.एस. टी.सी.डी. माजी असी मास्तर, ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन, पुणे, हेडमास्तर, बी.जे. गव्हर्नर हायस्कूल, ठाणे, प्रिन्सिपल, ट्रेनिंग कॉलेज, धुळे। मुलांचे व्याकरण भाग 1 ते 5, व्याकरण व प्रबंधन यांचे करते। आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हा त्यांचा मराठी व्याकरणावरील उल्लेखनीय ग्रंथ आहे। त्यांनी मराठी वर्णमालेत क्ष, ज्ञ या संयुक्त व्यंजनांना स्थान द्यावे असा विचार मांडला होता। महत्त्वाचे पेक्षा जास्त मराठी व्याकरणाचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर।
पेक्षा जास्त मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर. पेक्षा जास्त मराठी भाषेचे आद्य व्याकरणकर्ते दादोबा पांडुरंग तरखडकर. पेक्षा जास्त क्ष ज्ञ वर्णमालेत स्थान महादेव पांडुरंग सबनीस. पेक्षा जास्त ऑला वर्णमालेत स्थान अरविंद गंगाधर मंगरुळकर. पेक्षा जास्त मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर. पेक्षा जास्त मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक माईमभट. पेक्षा जास्त मराठी भाषेचे पहिले चरित्रकार माईमभट. पेक्षा जास्त मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ लीळाचरित्र. पेक्षा जास्त व अह यांना वर्णमालेत स्थान देणारे दामले. पेक्षा जास्त पहिले मराठी मुद्रित व्याकरण गंगाधर शास्त्री फडके. छत्रपती संभाजीनगर. शून्य एक मराठी भाषेचा उगम व व्याकरण. मराठी भाषा उत्पत्तीविषयी. भारत हा एक महान देश असून विस्तीर्ण भूप्रदेशाने व्यापलेला आहे. येथील संस्कृतीत विविधता आढळते, तसेच अनेक बोलीभाषा येथे बोलल्या जातात. भारतातील भाषा या प्रामुख्याने खालील दोन गटात विभागल्या गेल्या आहेत. इंडो युरोपियन आर्यन भाषा. भारतातील आर्यांचे आगमन याविषयी अनेक मतमतांतरे आहेत, परंतु आयोगाने यावर बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. यावरून आर्यांचे आगमन हे युरोप खंडातून भारतात झाले असा निष्कर्ष निघतो. 2012 मध्ये प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या अभिजात भाषा समितीच्या अहवालामध्ये इंडो युरोपियन आर्यन असाच शब्द या भाषागटाला वापरलेला आहे. या मठातील भाषा प्रामुख्याने महाराष्ट्रापासून उत्तरेकडे आढळतात, म्हणून या भाषागटातील भाषांमध्ये मूळ भारतीय भाषेतील तसेच आर्याच्या भाषेतील शब्द आढळतात. आर्यांचे साहित्य जरी संस्कृतमध्ये असले तरी लोकांच्या बोलीभाषा मात्र ज्या पूर्वीपासून होत्या त्याच होत्या. प्राचीन भारतात महाराष्ट्राप्रमाणेच अनेक प्रांतात संस्कृत प्रचलित होती, परंतु ही भाषा फक्त आर्य राजे महाराजे त्यांचे सहकारी यांच्यापुरतीच मर्यादित होती. ही संस्कृत भाषा बहुजनांना थोडीफार कळत असे, परंतु बोलता येत नसे. अशा खेडवळ लोकांच्या संस्कृत बोलण्याच्या प्रयत्नातून अपभ्रंशित शब्द तयार झाले. असे अपभ्रंशित शब्द व देशी शब्द यांनाच पुढे प्राकृत भाषा असे म्हटले जाऊ लागले. संस्कृत व प्राकृत या भाषांच्या संयोगातून मराठी भाषेचा जन्म झालेला दिसतो. संस्कृत, हिंदी, गुजराती व मराठी या आर्यन गटातील प्रमुख भाषा मानल्या जातात. द्रविडियन भाषा. दक्षिणेकडील 5 राज्यांत बोलल्या जाणाऱ्या तमिळ, तेलुगू, कानडी व मल्याळम या भाषा द्रविडियन गटात मोडतात. भारतातील प्रमुख 2 प्राचीन लिपी. 1 खरोष्ठी गांधारी लिपी. खर या शब्दाचा अर्थ गाढव असा होतो, त्यामुळे गाढवाच्या ओठाच्या आकाराची लिपी यावरून हे नाव पडले आहे. या लिपीचा आढळ सामान्यपणे भारताचा वायव्य सीमावर्ती भाग अफगाणिस्तानचा कंधार प्रांत येथे कुशाण राजघराण्याच्या काळात सापडतो. या लिपीचा प्रयोग 3ऱ्या शतकापर्यंत प्रामुख्याने आशिया खंडात केला गेला. बौद्ध उल्लेखात खरोष्ठी लिपीचा प्रामुख्याने उल्लेख सुरुवातीपासून येतो. या लिपीचा आर्यांच्या लिपीशी काहीही संबंध नाही. 2 ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी ही आर्यांची लिपी होती. बऱ्याच कालावधीनंतर याच लिपीचे पुढे देवनागरी लिपीत रूपांतर झाले. ब्रह्मदेवांनी तयार केलेली ही लिपी भारतातील बहुतेक लिपींच्या उगमाचे कारण ठरल्याने तिला भारतातील सर्व लिपींची माता म्हणतात. दिलेल्या नकाशावरून आपल्याला आर्याच्या आगमनाचा व ब्राह्मी लिपीच्या विकासाचा आलेख कळून येतो. खरोष्ठी व ब्राह्मी या प्राचीन लिप्या तर संस्कृत व तमिळ या प्राचीन भाषा मानल्या जातात. पुरुपयांचे यांचे आगमन. पश्चिम गुजराची महाराष्ट्री. कुशाण राजघराणे. खरोस्थी. उतरणे. कुटील. गुप्त स्क्रिप्ट. नागरी. राधी लिपी. शारदा टाकारी काश्मीरी. दक्षिण द्रविड लिपी गाह. पूर्व बंगाली उडिया नेपाळी. 11 देवनागरी लिपी. दीव धातूपासून देव या शब्दाची निर्मिती झाली आहे. याचा अर्थ प्रकाशमान असा होतो.
ब्राह्मी लिपीपासूनच देवनागरी लिपीचा विकास झाला आहे. आर्य स्वतःला देव मानत ते नगरात राहत असत. यावरून नगरात राहणाऱ्या देवांची लिपी म्हणून या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणत, कारण ती लहान मुलांना समजण्यासाठी अतिशय सोपी आहे. एकच चिन्ह वेगवेगळे ध्वनी दर्शवित नसल्याने एक ध्वनी एक चिन्ह व प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपी ही परिपूर्ण लिपी मानतात. च, छ, झू मात्र एक चिन्ह दोन ध्वनी असा अपवाद आहे. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, तसेच या लिपीच्या डोक्यावर जी आडवी रेषा असते तिला शिरोरेषा शिरोरेखा असे म्हणतात. ब्राह्मी लिपीपासून देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे. या लिपीच्या लेखन पद्धतीला अबुगिडा लेखन पद्धती असे म्हणतात. मोडी लिपी मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, तिला मोडी लिपी असे म्हणत. मोडी लिपी भरभर लिहिला येत असे म्हणून तिला धावलिपी असे सुद्धा म्हणत. कागदाच्या डावीकडून उजवीकडे एक सरळ रेषा मारून तिला धरून खाली मोडी लिपीत लेखन केले जाई. ऐतिहासिक पत्रव्यवहार बखरी या मोडी लिपीत असत. 13व्या शतकापासून 20व्या शतकापर्यंत या लिपीचा वापर केला गेला. या लिपीची सुरुवात हेमादी पंत हेमाडपंत यांनी केली. इंग्रजांच्या काळात या लिपीचा वापर कमी झाला. मराठी भाषेविषयी महत्त्वाचे. महाराष्ट्राचा विचार केल्यास येथील बहुसंख्य लोकांची मातृभाषा मराठी आहे. मातृभाषा ही कुटुंबाची भाषा असते. राजभाषा दिन मे हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. राजभाषा ही त्या राज्याच्या कामकाजाची भाषा असते. व्यक्ती कुटुंबात जरी मातृभाषा वापरत असला तरी त्याचे शिक्षण व्यवसाय हे राजभाषेत होत असतात. मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा दिन जागतिक मराठी भाषा दिन ज्येष्ठ कवी वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा फेब्रुवारी 27 हा जन्मदिवस. मराठी भाषा गौरव दिन मराठी भाषा दिन जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा पंधरवाडा जानेवारी ते जानेवारी 15. महाराष्ट्र भाषा ही प्राचीन असल्याचे काही पुरावे. 1. गाहा सप्तसई गाथा सप्तशती महाराष्ट्री प्राकृतमधील शृंगाररसप्रधान गीतांचे सातवाहन राजा हाल इ.स. पहिले वा दुसरे शतक याने केलेले हे एक संकलन असून गाथा सप्तशती हे याचे संस्कृत रूप होय. हा महाराष्ट्र भाषेतील रंगनाथ पठारे समितीच्या अहवालानुसार ज्ञात ग्रंथांपैकी आद्य ग्रंथ मानला जातो. 2. मुकुंदराज यांनी इ.स. 1188 मध्ये लिहिलेला विवेकसिंधू हा काव्यसंग्रह अनेक लेखकांकडून मूळ काव्यसंग्रह मानला जातो. 3. लीळाचरित्र महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी लिहिलेले काही वाङ्मय उपलब्ध नव्हते, परंतु त्यांच्याविषयीच्या आख्यायिका वेळोवेळी लिहून ठेवल्या गेल्या होत्या. या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळाचरित्र असे नाव आहे. मराठीतील पहिला गद्य चरित्र ग्रंथ म्हणून या ग्रंथाला विशेष महत्त्व आहे. महेंद्रबास उर्फ माईंभट यांनी हा चरित्र ग्रंथ 1283 च्या आसपास संकलित केला आहे. 4. नाणेघाट शिलालेख इ.स. पू. दुसरे पहिले शतक या कालखंडात तयार झालेला ब्राह्मी लिपीतील शिलालेख की जो पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटात असून त्यावर महारथिनोह ही अक्षरे कोरलेली आहेत. हा शिलालेख ज्ञात शिलालेखांपैकी आद्य शिलालेख मानला जातो. संदर्भ अभिजात भाषा समिती अहवाल. 5. श्रवणबेळगोळ शिलालेख श्री चावुंडराये करविले गंगराजे सुत्ताले करविले हा कर्नाटक राज्यातील श्रवणबेळगोळ येथील बाहुबलीच्या मूर्तीच्या पायापाशी कोरलेला मराठीतील शिलालेख असून तो अंदाजे इ.स. 983 मध्ये कोरलेला असावा असे स्पष्टपणे मराठी विश्वकोशात नमूद केले आहे. त्यामुळे हा शिलालेख क्रमांक 2 चा शिलालेख ठरतो. 6. शिलाहार केशीदेव 1 यांचा अक्षी शिलालेख अक्षीचा शिलालेख मराठीतील शिलालेख असून त्यावर शके 934 म्हणजेच इ.स. 1012 असा स्पष्ट उल्लेख आहे. या क्रमानुसार हा शिलालेख क्रमांक 3 चा शिलालेख ठरतो. 12.
संदर्भ अभिजात भाषा समिती अहवाल महाराष्ट्र भाषेतील काही महत्त्वाचे ग्रंथ व त्यांचे काळ. 1. पुल प्रवर सेन इ.स. 5वे शतक. 3. लीलावती कुतूहल इ.स. 8वे शतक. 5. चिन्हकाव्य कृष्णलीलाशुक इ.स. 13वे शतक. 7. लीलाचरित्र महिमभट इ.स. 13वे शतक. 9. पंचवर्ती भीष्माचार्य इ.स. 13वे शतक. 2. गोहत्या वक्तिराज इ.स. 8वे शतक. 4. विवेकसिंधू मुकुंदराज 12वे शतक. 6. भावार्थदीपिका ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर इ.स. 13वे शतक. 8. उदाहरणादाखल मजकूर केशवदेव व्यास इ.स. 13वे शतक. अभिजात भाषा जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यता प्राप्त लेती त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळातही टिकून आहे, अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो. अशी भाषा परकीय भाषेपासून निष्पन्न झालेली नसावी. केंद्र सरकारकडून अभिजात भाषेच्या संवर्धनासाठी मदत केली जाते. मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी 2012 मध्ये प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. 2024 याची परिणिती म्हणून 2024 मध्ये पुन्हा 5 भाषांना हा दर्जा देण्यात आला आहे. आता अभिजात भाषांची संख्या 11 असून त्या पुढीलप्रमाणे आहेत. तमिळ 2004, संस्कृत 2005, कन्नड 2008, तेलुगू 2008, मल्याळम 2013, ओडिया 2014, मराठी 2024, प्राकृत 2024, बंगाली 2024, पाली 2024 आणि आसामी 2024. अभिजात भाषेसंदर्भात केंद्र सरकारचे निकष. 1. भाषेची प्राचीनता तसेच ती परकीय भाषेपासून निष्पन्न झालेली नसावी. 2. भाषेची मौलिकता आणि सलगता. 3. भाषेची मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूपण. 4. प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेले नाते. टिप: अभिजात दर्जा मिळाल्याने भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून खास प्रयत्न केले जातात, त्यासाठी भरीव अनुदान दिले जाते. भाषेची प्रतिष्ठा वाढते तसेच भाषा विकासासाठी चालना मिळते. दोन मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी. भारतातील शालेय शिक्षणाला खऱ्या अर्थाने इंग्रजांनी सुरुवात केली. पोर्तुगीज मात्र गोव्यापुरतेच मर्यादित होते. 1822 मध्ये मुंबई येथील हैंदशाळा मंडळी या संस्थेने महाराष्ट्रातील शालेय शिक्षणासाठी नियोजित अभ्यासक्रमाचा पहिला प्रयत्न केला. 1824 मध्ये जॉर्ज जार्विस यांनी पंडित जगन्नाथ शास्त्री, रामचंद्र शास्त्री, बाळशास्त्री व गंगाधर शास्त्री यांच्याकडून मराठी व्याकरण लिहून घेतले. हा मराठी व्याकरणाचा पहिला प्रयत्न होता. या सर्व पंडित मंडळीचा संस्कृत व्याकरणाचा गाढा अभ्यास होता. त्यामुळे इंग्रजीला आधारभूत मानून या व्याकरणकर्त्यांनी लिहिलेल्या या व्याकरणावर संस्कृत व इंग्रजी अशा दोन्ही भाषांचा प्रभाव दिसतो. वरील चारपैकी गंगाधर शास्त्री फडके यांनी 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले. हे मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण होय. 1836 मध्येच बाळशास्त्री जांभेकर यांनी बालव्याकरण लिहिले, परंतु त्यात तितकीशी प्रगल्भता नव्हती. हे पुस्तक प्रश्नोत्तर स्वरूपात होते. 1836 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले. दादोबांनी मराठी भाषेच्या व्याकरणासाठी जे योगदान दिले त्यामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. तसेच त्यांना मराठी व्याकरणाचे आद्य व्याकरणकर्ते असे सुद्धा म्हणतात. आयोगाने यावर 2016 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. तरखडकर, जांभेकर व फडके यांची तिन्ही पुस्तके 1836 मध्येच प्रकाशित झाली. त्यानंतर 1911 मध्ये दामलेचे शास्त्रीय मराठी व्याकरण व 1952 मध्ये म.पा. सबनीस यांचे आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण हे पुस्तक प्रसिद्ध झाले. व्याकरणाचे महत्त्व व प्रकार. प्रत्येक भाषेला व्याकरण असते. भाषा निर्मिती होतानाच एका विशिष्ट रचनेनुसार होत असते. प्रथम बोलीभाषा व नंतर लेखी भाषा असे स्वरूप असते. लेखी स्वरूपाने भाषेला स्थिरता प्राप्त होते.
साधारणतः 13व्या शतकापासून मोठ्या प्रमाणात लेखी साहित्य निर्मितीला सुरुवात झाली, परंतु त्यापूर्वी सुद्धा लेखी भाषेच्या अस्तित्वाचे थोड्याफार प्रमाणात पुरावे सापडतात. मराठी व्याकरणाला दिशा देण्याचे काम खऱ्या अर्थाने इंग्रज व पोर्तुगीजांनी केलेले दिसते. भाषेसाठी व्याकरण अतिशय महत्त्वाचे असते, कारण त्यामुळे भाषा प्रमाणबद्ध रीतीने मांडली जाते. सामान्यपणे व्याकरण लेखनाचे आदेशात्मक, वर्णनात्मक, ऐतिहासिक, तौलनी असे प्रकार मानले जातात. भाषेचे बोलीभाषा व लेखी भाषा असे दोन प्रकार मानले जातात. बोलीभाषा ही लवचिक तर लेखी भाषा अधिक स्थिर, ताठर असते. संस्कृत आणि तमिळ या भाषा भारतातील सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 नुसार हिंदी तसेच इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहारांच्या भाषा आहेत. सध्या भारतीय घटनेनुसार 8व्या परिशिष्टातील देशात बोलल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषांना राजकीय राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे. आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, संथाली, तमिळ, तेलुगू, उर्दू इ. प्रत्येक भाषेला तिचा स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास व परंपरा असते. मराठी भाषेचा विकास संस्कृत प्राकृत भाषांपासून झाला असला तरी गुजराती, हिंदी, फारशी, अरबी, कानडी व इंग्रजी या भाषांनी मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याचे काम केले आहे. टिप: संपूर्ण राष्ट्रातील लोकांनी ज्या एकाच भाषेला मान्यता दिलेली आहे अशा भाषेला राष्ट्रभाषा असे म्हणतात. भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. 00 3 भाषा, लिपी आणि स्वरूप. 1. भाषा, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. मानवी मेंदूमध्ये भाषा संपादन करण्याचे जे सामर्थ्य असते त्याला भाषिक क्षमता असे म्हणतात. वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मूल मातृभाषा आत्मसात करते. भाषा ही ध्वन्यात्मक असते. भाषेचा जन्म मानवाच्या सहज प्रवृत्तीतून व आत्मप्रकटीकरणातून झाला आहे. भाषा ही मानवाची निर्मिती आहे, म्हणून ती कृत्रिम आहे. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार बदलत जाते, म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, आकलन या 5 कौशल्यांवर भाषा शिक्षण अवलंबून असते. भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो. लेखन हे ज्ञान टिकवून ठेवण्याचे मूर्त स्वरूपाचे साधन आहे. बोलणे हे अमूर्त स्वरूपाचे संपर्क साधन आहे. भाषा केवळ संवादाचे साधन नसून साहित्याच्या क्षेत्रात ती एक आत्माविष्काराचे माध्यम आहे. भाषेच्या आधारे एकमेकांशी संपर्क साधण्याच्या व्यवहाराला संदेशनकार्य असे म्हणतात. गोविलकर सहेतुकपणे संकेताचे ग्रहण होईल अशा शब्दांच्या खुणा केवळ माणसाला चेतात त्या शक्तीला वाणी, वैखरी असे म्हणतात. 2. भाषेचे स्वरूप. 1. मातृभाषा. आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असे म्हणतात. 2. बोलीभाषा. दैनंदिन जीवनात संपर्कासाठी, संवादासाठी आपण जी भाषा वापरतो ती बोलीभाषा असते. बोलीभाषा अक्षर नष्ट होणारी तर लेखी भाषा अक्षर नष्ट न होणारी असते. 3. प्रमाण भाषा. ग्रंथसंपदा असणारी, बहुजनांना समजणारी, राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने ज्या भाषेचा उपयोग केला जातो ती भाषा प्रमाण भाषा असते. अशाचा भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास केला जातो. 4. मराठी व्यतिरिक्त इतर भाषा. वऱ्हाडी, नागपुरी, हलबी, अहिराणी, डांगी, कोकणी. 3. खालील 2 प्रकारच्या भाषा विचारात घेतल्या जातात. 1. स्वाभाविक, नैसर्गिक हावभाव व सहज खुणांच्या. भाषेला नैसर्गिक भाषा समजतात. प्राण्यांचे ओरडणे, पशुपक्ष्यांचे आवाज, वाऱ्याची झुळझुळ, पानांची सळसळ, पाण्याची खळखळ हे नैसर्गिक भाषेत मोडतात. श्रीपाद भागवत. 2. कृत्रिम, सांकेतिक, मुखातून निघणाऱ्या ध्वनींच्या आधारे बोलल्या जाणाऱ्या संकेतमय भाषेला कृत्रिम भाषा मानतात. ठरवून केलेले संकेत, नेत्रपल्लवी, करपल्लवी, टंकलेखन, ध्वनिमुद्रण,
नकाशे, विशिष्ट संकेताने वापरलेले रंग कृत्रिम भाषेतच मोडतात. 4. मराठी भाषेचा उगम. मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या भाषांपासून विकसित झाली आहे असे मानले जाते. भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष या धातूपासून आला आहे. याचा अर्थ बोलणे असा होतो. 5. स्क्रिप्ट. लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून रूढ झाला आहे. कारण कोणत्याही विरुद्ध रंगाने एखाद्या पार्श्वभूमीवर केलेले लिंपन यालाच लिंपणे असे म्हणतात, परंतु व्याख्या मात्र खालीलप्रमाणे देण्यात यावी. व्याख्या. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. देवनागरी लिपी. मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे. मराठी भाषेला प्राकृत, महारठी, देशी, मराठी ही वेगवेगळ्या काळातील नावे आहेत. मराठी, गुजराती, संस्कृत व हिंदी या देवनागरी लिपी गटातील भाषा आहेत. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे. श्रीपाद भागवत हे बंगाली भाषेची लिपी देवनागरी असल्याचे सांगतात. भारतातील लेखन कला ही चित्रलिपीतून विकसित झाल्याचे दिसते. देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये. 1. संस्कृत व प्राकृत या भाषांची लिपी देवनागरी आहे. 2. देवनागरी लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवत नाही. 3. मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात. 4. देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह असते. 5. वर्णमालेचे स्वर, स्वरादी, व्यंजने असे वैज्ञानिक वर्गीकरण हे या लिपीचे वैशिष्ट्य आहेत. 6. उच्चारण व लेखनात एकरूपता आहे. 7. एक ध्वनी, एक लिपी चिन्ह यामुळे ही आदर्श लिपी आहे. आठ. गतियुक्ततेबरोबर हा व्यावहारिक लिपा आहे. 9. वर्गीय गटात सुरुवातीला अघोष, कठोर वर्ण आहेत तर त्यानंतर सघोष, घोष, नाद वर्ण असून शेवटी अनुनासिके आहेत. 10. या लिपीचे मुद्रण व लेखन समान असून ह्रस्व व दीर्घ असे स्वरांचे प्रकार पडतात. 11. ह्रस्व आणि दीर्घ अशा स्वतंत्र मात्रांची व्यवस्था आहे. आदर्श लिपीची लक्षणे. एक वर्ण, एक ध्वनी हे तत्व पाळले जाते. लिखाण व वाचन यात फरक नसतो. शब्दातील प्रत्येक अक्षराचा उच्चार स्पष्ट असतो. आकर्षक, मुद्रण सुलभ तसेच जलद गतीने लिहिता येणारी असावी. महत्वाचे संस्कृत धातू व त्यापासून तयार झालेले शब्द. भाष, भाषा, लिप, लिपुणे, लेखन, लेखन. 4. भाषेचे मूलभूत घटक. ध्वनी. कोणत्याही आवाजाला ध्वनी असे म्हणतात, जसे जांभई, चिवचिव, कणणे, परंतु असे सर्वच ध्वनी भाषेत वापरले जात नाहीत. यापैकी काही मूल ध्वनी भाषा बोलण्यासाठी वापरले जातात. ध्वनी हे भाषेचे प्राथमिक स्वरूप आहे, परंतु केवळ ध्वनी म्हणजे भाषा नसते. गोविलकर. वर्ण ही ध्वनी नंतरची पुढची पायरी आहे. अशा भाषेत वापरल्या जाणाऱ्या मूल ध्वनींना भाषा विज्ञानात स्वन असे म्हणतात. प्रत्येक ध्वनीला स्वतःचा वेगळेपणा असतो. बऱ्याचदा एकाच ध्वनीच्या उच्चारामध्ये फरक पडू शकतो, जसे जहाज व जग. वर्ण. तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण, स्वन असे म्हणतात. वर्ण ही कल्पना अमूर्त, न दिसणारी आहे. आपण ध्वनी ऐकू शकतो, वर्ण नव्हे. वर्णाचे विभाजन होत नाही. श्रीपाद भागवत यांनी वर्णांना भाषेचा मूळ घटक मानले आहे. ध्वनी हे केवळ उच्चारक्षम व श्राव्य असतात, तर वर्ण हे ध्वनींची प्रतीके, ध्वनिरूपे असतात. वर्णमालेतील वर्णांना मूलध्वनी असे म्हणतात. वर्ण जेव्हा लिखित चिन्ह स्वरूपात लिहिल्यास अशा पूर्ण उच्चारित खुणांना अक्षरे म्हणतात, परंतु सर्वच अक्षरांना वर्ण म्हणता येत नाही, कारण वर्णाचे विभाजन होत नसते. टीप. डॉक्टर हिरेमठ व डॉक्टर गोविलकर यांनी मात्र ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक मानलेले आहेत. वर्ण व ध्वनी यातील फरक. ध्वनी जिवंत, प्रवाही, परिवर्तनशील. वर्ण स्थिर, बद्ध, काही प्रमाणात कृत्रिम. टीप. वर्णमालेत वापरलेले सर्वच मूळ वर्ण आहेत असे नाही, तर काही संयुक्त वर्णही पाहावयास मिळतात. जसे ज्ञानेश्वर हा एक शब्द आहे. ने, र ही ध्वनिचिन्हे त्याचबरोबर अक्षरे आहेत. ज्ञा, श्व
ही ध्वनिचिन्हे तसेच जोडाक्षरे आहेत. द अधिक न अधिक य अधिक आ अधिक न अधिक ईश अधिक व अधिक अधिक र अधिक हे वरील शब्दातील मूलध्वनी ध्वनिचिन्ह आहेत. टिप क्ष ज्ञ सोडून वर्णमालेतील सर्व वर्णांना पारंपरिक व्याकरणात मूलध्वनी मानले जाते. वर्णमाला ध्वनिचिन्हांची बनलेली असते. अक्षर आवाजाच्या किंवा ध्वनीच्या वर्णाच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला अक्षर असे म्हणतात. अक्षरे म्हणजे भाषेतील ध्वनिमय संकेताच्या लेखन खुणा अशी व्याख्या श्रीपाद भागवत यांनी केली आहे. बोलणे नष्ट होते, परंतु लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते, म्हणूनही या सांकेतिक खुणांना अक्षर अधिक क्षर बरोबर नष्ट न होणारे असे म्हणतात. अक्षर हे पूर्ण उच्चारित असावे लागते. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांचा अक्षरात समावेश होतो. अक्षरे म्हणजे भाषेतील ध्वनिमय संकेताच्या लेखन खुणा अशी व्याख्या श्रीपाद भागवत यांनी केली आहे. बोलणे नष्ट होते, परंतु लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते, म्हणूनही या सांकेतिक खुणांना अक्षर अधिक क्षर बरोबर नष्ट न होणारे असे म्हणतात. अक्षर हे पूर्ण उच्चारित असावे लागते. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांचा अक्षरात समावेश होतो. अक्षरात एक किंवा अधिक ध्वनी असू शकतात. अक्षराचा पाय मोडला जात नाही. अक्षरमाला लिहिताना अक्षराचा पाय मोडू नये. स्वर स्वरू म्हणजे उच्चार करणे, यावरूनच स्वर या शब्दाची निर्मिती झाली आहे. स्वर हे वर्ण तसेच अक्षर अशा दोन्ही प्रकारात मोडतात. त्यांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी इतर वर्णांची गरज नसते. व्यंजन व्यंजने पाय मोडून लिहिल्यास ते वर्ण असतात, तर पाय न मोडता लिहिल्यास अक्षरे असतात. शब्द ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तरच त्यास शब्द असे म्हणतात. अशा विशिष्ट क्रमाने आलेल्या रचनेला सानुक्रम रचना असे म्हणतात. शब्दाला जे लिंग, विभक्ती, वचन, आख्यात व पुरुष यानुसार जे प्रत्यय लागतात त्यांना चरम प्रत्यय असे म्हणतात. अशा प्रत्ययानंतर पुन्हा प्रत्यय नसतो. शब्द हा स्वतंत्र अस्तित्व व अर्थ असणारा घटक आहे. शब्दाचा वापर वाक्यात केल्यास त्याला पद असे म्हणतात, परंतु डॉक्टर लीला गोविलकर यांच्या मते वाक्यात वापरलेला प्रत्येक शब्द हा पदच असतो. पद याचा अर्थ स्थान किंवा जागा असा होतो. शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती झाड तर प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या रूपास विकृती झाडाखाली असे म्हणतात. शब्द स्वतंत्र असतो तर पदाचा संबंध वाक्याशी असतो. नाम सर्वनाम विशेषण या लिंग, वचन, विभक्तीचे विकार होणाऱ्या घटकांना जुन्या व्याकरणात प्रतिपदिके म्हणत. शब्दाचे प्रथम लक्षात येणारे रूप हे वर्णरूप असते. शब्दाच्या अतिरिक्त व्याख्या. 1. मो के दामले बाह्य किंवा अंतःसृष्टीतील कोणतीही वस्तू दाखविणाऱ्या वर्णसमुच्चयास शब्द म्हणतात. 2. कृष्णशास्त्री चिपळूणकर संकेतार्थाने किंवा रूढीने अर्थ दाखविणारा जो वर्णसमुदाय त्यास शब्द म्हणतात. 3. ना गो कालेलकर वर्णांचा उपयोग करून आपण कल्पना व्यक्त करणारे ध्वनी समुदाय निर्माण करतो. त्या ध्वनी समुदायांना शब्द असे म्हणतात. 21. 4. प्राध्यापक सौ लदू कमीत कमी वर्णांनी युक्त अर्थपूर्ण अशा वर्णांचा समुच्चय म्हणजे प्रकृती व प्रकृतीने युक्त पण प्रत्ययविरहित होऊ शकणारा वर्णसमुच्चय म्हणजे शब्द. अतिरिक्त माहिती. विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? जे वाक्य उलट क्रमाने वाचले तरी बरोबर वाटते त्याला विरुद्धार्थी शब्द म्हणतात. 1. पाणी आण राजू राजू आण पाणी. 2. बाई घ्या भाजी बाई. भाषेतील घटकांचा क्रम वर्ण अक्षर वाक्य भाषा शब्द. शब्दाची लक्षणे. 1. शब्द एक ध्वनी किंवा ध्वनिसमूह असतो. 2. शब्दाला संकेताने किंवा रूढीने एखादा अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते. 3. त्याचा स्वतंत्रपणे वापर करता आला पाहिजे. उदा. तंगप पतंग. अतिरिक्त माहिती. शब्दांचे खालील गटात वर्गीकरण होते. अ. पूर्णार्थ शब्द
ज्या शब्दाला निश्चित व पूर्ण स्वरूपाचा अर्थ असतो त्याला पूर्णार्थ शब्द म्हणतात. झाड, नामे, कावळा. ब. अर्धार्थ शब्द. अर्धवट व मर्यादित अर्थ असणारे शब्द तो, हा आणि वा. सर्वनाम, उभयान्वयी, केवलप्रयोगी. क. ईषदर्थ शब्द. या शब्दांना थोडासा अर्थ असतो, परंतु वाक्यात स्वतंत्रपणे येण्याइतका पूर्णार्थ नसतो. बस, खा, अति, अफ, धातू, उपसर्ग. ड. निरर्थक शब्द. वाक्यात दुसऱ्या शब्दास जोडून आल्याशिवाय ज्या शब्दास अर्थदृष्ट्या स्वतंत्र असे अस्तित्व नसते त्या शब्दास निरर्थक शब्द म्हणतात. मागे, खाली, ही, सुद्धा, ला, तो, इल, नारा, य. शब्दयोगी अव्यये, काळाचे प्रत्यय, साधित प्रत्यय, संदर्भ, म पा. सबनीस, म पा. सबनीस यांनी साधित शब्दांमध्ये खालील दोन प्रकारांचा उल्लेख केला आहे. अ. संयुक्त शब्द. लोप होण्यासारखे मधले शब्द किंवा प्रत्यय नसणारे शब्द एकत्र लिहिल्यास त्यांना संयुक्त शब्द असे म्हणतात. कामधंदा, जो कोणी, पाहण्याजोगा. ब. सामासिक शब्द. परस्पर संबंध दर्शविणारे प्रत्यय किंवा मधले शब्द लोप करून दोन शब्द एकत्र लिहिल्यास त्या शब्दाला सामासिक शब्द म्हणतात. साखरभात, राजपुत्र रामकृष्ण. पदबंध. शब्द व वाक्य यांच्यामधली अवस्था म्हणजे पदबंध होय. जेव्हा एखाद्या शब्दसमूहाची रचना विशिष्ट अर्थ व्यक्त करते त्याला पदबंध असे म्हणतात. उदा. गोरा, गोमटा नवरा. पदबंधाचे खालील प्रकार पडतात. उदा. सुटीत मौज करण्यासाठी आलेले पाहुणे खोलीची मधली जागा अडवून खेळत बसले आहेत. 1. विशेषण पदबंध. नामाची अधिक माहिती सांगणारा शब्दसमूह सुटीत मौज करण्यासाठी आलेले. 2. नाम पदबंध. विशेषण, विशेषण शब्दसमूह व नाम सुटीत मौज करण्यासाठी आलेले पाहुणे. 3. क्रियाविशेषण पदबंध. केव्हा, कोठे, कसे असे क्रियापदाला प्रश्न विचारल्यास उत्तर येणारा शब्दसमूह हा या प्रकारात मोडतो. खोलीची मधली जागा अडवून. 4. क्रियापद पदबंध. क्रियेशी निगडित शब्दसमूह. खेळत बसले आहेत. वाक्य. पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. वाक्याच्या रचनेत शब्द विशिष्ट क्रमाने मांडले जातात त्यामुळे वाक्याला काही अर्थ प्राप्त होतो. जर शब्दांचा क्रम बदलला तर वाक्याचा अर्थ सुद्धा बदलू शकतो. शब्दांचा अभ्यास करणारे शास्त्र कोशशास्त्र. शब्दांच्या बदलणाऱ्या रूपांचा अभ्यास करणारे शास्त्र रूपविमर्शशास्त्र. अनालिसिस या शब्दाचा अर्थ वाक्यशास्त्र विचार. व्याकरण. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. भाषा कशी असावी याचे स्पष्टीकरण करणारे काही नियम ठरवण्यात आले आहेत, परंतु प्रत्येक व्याकरणकर्त्याने व्याकरणाच्या व्याख्येबाबत मांडलेले मत थोड्याफार फरकाने सारखेच दिसून येते. व्याकरण शब्दाची निर्मिती वि अधिक आ अधिक कृ करण या वर्णांपासून होते. याचा अर्थ स्पष्ट करून सांगणे असा होतो. व्याकरण हे शब्दशास्त्र आहे असे डॉक्टर लीला गोविलकर यांचे मत आहे. भाषेबरोबरच व्याकरण जन्म घेते. भाषेच्या लेखी रूपापेक्षा ध्वनिरूप हे चंचल असते. मराठी व्याकरणाचा विचार इंग्रजी व संस्कृत या भाषांच्या व्याकरणाधारे सुरू झाला. व्याकरणातून वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध सांगितला जातो. भ्रष्टाचाराची मूलतत्वे. पाकिस्तान. काही नामवंत व्याकरणकर्त्यांच्या व्याख्या खालीलप्रमाणे. दादोबा पांडुरंग तरखडकर. व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे. शुद्ध कसे बोलावे व लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजते, असे तरखडकरांचे मत होते. मो. के. दामले. व्याकरण हे भाषेचे शास्त्र आहे. भाषेचा व्यवहार किंवा उपयोग कोणत्या नियमांस अनुसरून होतो हे त्या शास्त्रांत सांगितलेले असते, त्यास व्याकरणशास्त्र असे म्हणतात. श्रीपाद भागवत. भाषेचे व्यवहार ठरविणाऱ्या नियमांचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. महर्षी पतंजली. व्याकरण म्हणजे शब्दानुशासन होय.
5 वर्णमाला मूळाक्षरे. संस्कृतमधून घेण्यात आलेल्या वर्णमालेत एकूण 47 वर्ण होते. त्यात पुढे वळ या द्रविडियन वर्णाची भर पडली. अशा प्रकारे मूळ वर्णमाला 48 वर्णांची होती. त्यामध्ये 6 नोव्हेंबर 2009 च्या शासन निर्णयानुसार ओ या 2009 मध्ये शासन स्तरावर स्वीकारलेली वर्णमाला ए, आ, आय, ई, यू, उ, री, सी, एच, ई, ए, ओ, यू, ओ, अ, ए, बी, सी, डी, ए. पाच वर्णमाला मूळाक्षरे. संस्कृतमधून घेण्यात आलेल्या वर्णमालेत एकूण 47 वर्ण होते. त्यात पुढे ळ या द्रविडियन वर्णाची भर पडली. अशा प्रकारे मूळ वर्णमाला 48 वर्णांची होती. त्यामध्ये 6 नोव्हेंबर 2009 च्या शासन निर्णयानुसार अ या इंग्रजी स्वरांचा तसेच क्ष, ज्ञ या संयुक्त व्यंजनांचा वर्णमालेत समावेश होतो, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वर्णांची संख्या 52 होते. महाराष्ट्र शासनाच्या प्रमाणलेखन निश्चितीकरण समितीच्या अहवालात सुद्धा 52 वर्ण आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. - 2009 मध्ये शासन स्तरावर स्वीकारलेली वर्णमाला अ, आ, ई, ई, उ, ऊ, ऋ, ल, ए, आ, ऐ, ओ, अ, औ. स्वर औ, अ. स्वरादी ए, बी, सी, डी, ई. व्यंजने च, च, ज, झ, एन, टी, थ, डी, डी, एन, टी, थ, डी, धा, एन, पी, एफ, बू, बू, एम. ए, बी, सी, डी, ई. च, च, ज, झ, एन, टी, थ, डी, डी, एन. व्यंजने ए, बी, सी, डी, एन, जी, सी, एच, जी, जे, 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 टी, टी, एच, डी. न्यायाधीश. व्यंजने ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, झ, झेड, झ, टी, टी, डी, डी, एन, टी, टी, डी, 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 एन, पी, एफ, बी, बी, एम. वाय, आर, लू, वी. अर्धस्वर श, श, स. उष्णता ऍस्पिरेट. ळ द्रविडियन वर्ण. क्ष, ज्ञ संयुक्त व्यंजने. ळ आधुनिक नमालेतील लेले आहे. पूर्वी कोणता स्वर नष्ट होण्याच्या मार्गावर प्रश्न विचारल्यास व एवढेच उत्तर असायचे. परंतु निरीक्षक 2016 च्या परीक्षेत आयोगाने पुढीलपैकी वर्णा वर्णमालेविषयी महत्त्वाचे. मूळ वर्णमालेतील वर्णांची संख्या 48 होती तर आधुनिक वर्णमालेत ती 52 आहे.
इंग्रजी स्वरांचे वर्णमालेतील स्थान हे त्यांच्या उच्चारावरून देण्यात आलेले आहे. त्यामुळे ए नंतर आ असल्याने आचा उच्चार कंठतालव्य व ओ नंतर अ असल्याने अ चा उच्चार कंठोष्ठ मानला आहे. इंग्रजी स्वरांना संयुक्त स्वरात स्थान दिल्याने त्यांचा उच्चारही दीर्घ मानावा लागेल. आ, अ या इंग्रजी स्वरांचा समावेश वर्णमालेत करावा असे मत प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांनी व्यक्त केले होते. वर्णमाला पाय मोडून तर अक्षरमाला पाय न मोडता लिहिणे आवश्यक असते. क्ष, ज्ञ यांचा पाय मोडल्यास संयुक्त व्यंजने, तर पाय न मोडल्यास जोडाक्षरे मानावीत. क्ष, ज्ञ यांचा समावेश वर्णमालेत करावा असा विचार म.पा. सबनीस यांनी मांडला होता. ऋ, लट या स्वरांचा चौदाखडीत समावेश होत नाही असा पूर्वी नियम होता, परंतु 2009च्या शासन निर्णयानुसार ऋ, ल या वर्णांचा समावेश करून 14 खडीच्याऐवजी 16 खडी लिहावी असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता 16 स्वरचिन्हे एखाद्या व्यंजनात मिसळून 16 खडी तयार केली जाते. पूर्वी मात्र 12 खडी होती. आनंद पब्लिकेशन, छत्रपती. चार. पूर्वी कोणता स्वर नष्ट होण्याच्या मार्गावर आहे असा प्रश्न विचारल्यास ल एवढेच उत्तर असायचे, परंतु विक्रीकर निरीक्षक 2016च्या परीक्षेत आयोगाने पुढीलपैकी कोणते वर्णाक्षर लुप्त होण्याच्या मार्गावर नाही असा प्रश्न विचारला होता व पुढीलप्रमाणे 4 पर्याय होते: ल, न, ऋ, ज्ञ. याचे उत्तर ज्ञ असे देण्यात आले हाते. याचा अर्थ ल, न, ऋ हे वर्ण भविष्यात नष्ट होण्याची शक्यता आहे. र या वर्णाचा उच्चार करताना कंपन होते, म्हणून त्याला कंपित वर्ण म्हणतात. शब्दाच्या शेवटी येणाऱ्या व्यंजनाचा पाय मोडलेला असेल तर त्याला व्यंजनांत म्हणतात, जर पाय मोडलेला नसेल तर त्याला स्वरांत म्हणतात. दीर्घ ऋ, दृ हे वर्ण दामले यांनी वर्णमालेतून काढून टाकले आहेत. क्ष, ज्ञ या संयुक्त व्यंजनांना वर्णमालेत ठेवण्यास दामलेंचा विरोध होता. वर्णांच्या रचनेवर सुद्धा खालीलप्रमाणे प्रश्न विचारले जातात. शेवटी स्वतंत्र उभा दंड असलेले वर्ण श, अणू, ग, 0-3. मध्ये उभा दंड क, फ, 0-2. उभा दंडला जोडले शेवटी उभा दंड असणारी व्यंजन ब, घ, च, ज, 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 थ, धू, न, त, प, ब, भ, म, य, प, स. 18. भाजीनगर. 25. वर्णमाला. 4. अर्धा उभा दंड छ, लू, ळू, 0-3. 5. कोणताही दंड नसलेला वर्णर 0-1. 6. अर्धा दंड असणारी परंतु अर्धी न होणारी व्यंजने द, द, ई, द, द, ह, 0-6. वर्णमालेचे खालीलप्रमाणे गट पडतात. 1. वर्णमालेचे स्वर, स्वरादी, व्यंजने व संयुक्त व्यंजने असे 4 गटात वर्गीकरण होत असले तरी क्ष, ज्ञ यांचा संयुक्त व्यंजने सोडून इतर कोणत्याही गटात समावेश होत नाही. त्यांचा वर्णमालेतील समावेश ते जोडाक्षराप्रमाणे दिसत नाहीत यावरून केलेला आहे. 2. वर्णमालेत एकूण स्वर 14 असून त्यांचे ह्रस्व, दीर्घ, संयुक्त, इंग्रजी आदत्त असे 4 प्रकार पडतात. संयुक्त स्वर सुद्धा दीर्घ उच्चाराचे असतात. इंग्रजी स्वरांच्या दीर्घ किंवा ह्रस्व उच्चाराबाबत कुठेही चर्चा आढळत नाही. 3. एकूण स्वरादी 2 असून व्यंजनांच्या जसा शेवटी स्वर घ्यावा लागतो म्हणून त्यांना स्वरांत म्हणतात. त्याचप्रमाणे या 2 वर्णांच्या पूर्वी स्वर घ्यावा लागतो म्हणून त्यांना स्वरादी म्हणतात.
4. एकूण व्यंजने 34 असून त्यांचे स्पर्श, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण, द्रविडियन वर्ण असे 5 गट पडतात. वर्णमालेत एकूण कठोर व्यंजने 13 असून मृदू व्यंजने 21 आहेत. पूर्ण वर्णमालेचा विचार करता 37 वर्ण मृदू गटात मोडतात. 5. अर्धस्वर हे मुळात व्यंजने असले तरी त्यांच्यात स्वरांची लक्षणे आहेत. 6. पूर्वी श, श, स हे 3च उष्मवर्ण मानले जात होते, परंतु ह या महाप्राण वर्णाचा सुद्धा आता यात समावेश होत असला तरी तो मृदू वर्ण आहे. 7. वर्णमालेत एकूण महाप्राण वर्ण 14 आहेत. 8. स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना मुळाक्षरे म्हणतात. MP, सबनीस. 9. ऋ या स्वरात र आणि उ या 2 ध्वनींच्या छटा आहेत. हा स्वर संस्कृत तत्सम शब्दात जास्त आढळतो. ने प्रकार. व्यंजने